नमस्कार शेतकरी मित्रांनो, श्री महाकाल डेअरी फार्म ब्रह्मपुरी येथे आपल्या सर्वांचं प्रथमतः मी हार्दिक स्वागत करतो। आज हा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन असा होता की महाराष्ट्रात बहुतांश तरुणी असतील किंवा प्रौढावस्थेतील कोणी असो या ठिकाणी एक व्यवसाय करण्याचं स्वप्न बघतंय आणि नक्कीच व्यवसायाला वय हे कधीच मॅटर करत नाही, आपण सर्वांनी बघितलेलं आहे। सो विषय या ठिकाणी असा आहे की बरेचशा ठिकाणी इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल या प्रसार माध्यमांवरती काय होतं की काही वेळेस दूध उत्पादक त्यांचे शॉर्ट क्लिप म्हणा, व्हायरल व्हिडिओज वगैरे टाकत असतात। तर त्यामध्ये प्रामुख्यानं एखादी यशोगाथा असेल किंवा काही असेल, महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न असा आहे आणि त्यावर आजपर्यंत कोणीही व्हिडिओ बनवला नाही। सर्वप्रथम व्हिडिओ बनवण्याचा मानस या ठिकाणी मीच केलेला आहे। तर बऱ्याचशा शेतकरी वर्गाची एक कमेंट त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये बघायला मिळते, गाई का म्हैस चांगली, म्हैस पालन करायचे आहे परंतु ब्रीड कुठली निवडावी याचं त्यांच्याकडे मार्गदर्शन नसतं किंवा कुठलंही ज्ञान नसतं। म्हणून ते बऱ्याचशा दुग्ध उत्पादकांना विचारत राहतात की बाबा आम्ही दूध व्यवसाय तर आम्हाला करायचा आहे, परंतु या ठिकाणी कुठल्या जातीची निवड करावी, बरेचसे त्यांचे असे प्रश्न असतात। मग महाराष्ट्रात प्रामुख्याने आपल्याकडे बरेचशा जाती आढळतात, जसे की मुरा असेल, आपल्या इकडची मुरा आहे, त्यानंतर जाफराबादी ब्रीड जी की गुजरातचं मूळ आहे तिचं, परंतु महाराष्ट्रात बऱ्यापैकी ही म्हैस आपल्याला आढळते। त्यानंतर सुरती आहे, पंढरपुरी म्हैस आहे आणि आपल्या ज्या काही गावरान व्हरायटी आहेत त्या बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे समजा आपल्याला त्या म्हशी बघायला मिळतात। त्यानंतर महत्त्वाचा भाग असा येतो की यामध्येच आता जो नवीन दूध व्यवसाय करणारा माणूस आहे तर तो या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न घेऊन बसलेला असतो की मला व्यवसाय तर करायचा आहे, पण या व्यवसायासाठी मी ब्रीड कुठली निवडू, कुठली जात माझ्यासाठी योग्य राहील, कुठली जात मला दीर्घकाल दूध देईल, असे बरेचसे प्रश्न त्याच्या मनात असतात। तर आता प्रामुख्याने सांगायचं झालं तर दुधासाठी दोनच जाती प्रचलित आहेत, त्या म्हणजे मुरा आणि जाफर ब्रीड। तर या दोन्हीमध्ये तफावत अशी आहे की दोन्हीही म्हशी दुधाला खूप खात्रीशीर लॉंग टर्म दूध देतात। बरेचसे म्हणजे त्यांच्याकडे असे काही कॅरेक्टर आहेत की अक्षरशः 11-11, 12-12 महिन्यापर्यंत रेकॉर्डेड काही म्हशी आहेत की त्या दूध देतात। मग आता या दोन्हीमध्ये जात निवडायची कुठली, तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की म्हैस पालन जर तुम्हाला यशस्वीरित्या करायचं असेल आणि धंद्यामध्ये आज नाही की असं आज चालू केला आहे उद्या बंद करता ह्या पद्धतीने धंदा करू नका। जर तुम्हाला खरंच संगोपन करायचं आहे, दूध धंदा व्यवस्थितरित्या चालवायचा आहे, त्यामध्ये 4 पैसे मिळवायचे आहेत, कुटुंबाचा तुमचा उदरनिर्वाह चालवायचा आहे, तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, तर 100% तुम्ही या ठिकाणी मुरा जी जात आहे या जातीचं निवड तुमच्या व्यवसायासाठी करा। आता तुम्ही म्हणताल मुराच का, कोणी उठसूट या ठिकाणी जातोय, ह्या राज्यातून म्हैस आणली, त्या राज्यातून म्हैस आणली, त्याला महत्त्व नाही आहे। तुम्ही म्हैस कुठनंही आणा, विषय त्याचा नाही आहे, परंतु जिथं तुम्हाला योग्य ब्रीड दिल्या जाते, खरोखर जात दिल्या जाते त्या ठिकाणी तुम्ही जा, वंशावळीचे जनावर आणा। आता मुरा का निवडायची, सर्वप्रथम मित्रांनो मुरामध्ये जर बघायला झालं तर मुराचा जो दूध देण्याचा टायमिंग आहे हा पिरियड खूप मोठा आहे आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात तिच्यापासून आपल्याला दुधाचं उत्पादन या ठिकाणी मिळतं। त्या मुराची वैशिष्ट्य म्हणजे मुरा तुमच्याकडे 100% गाभ जाणार। आता गाभ जाण्याचा फायदा काय, आपल्याला प्रत्येक वर्षाला त्यापासून अपत्य मिळतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी तुमचं ब्रीडवर काम व्हायले, चांगले सेक्स सिमन्स त्या ठिकाणी तुम्ही त्या म्हशींना भरवा, जेणेकरून तुमच्याकडं होणारी जी ब्रीड आहे ती वंशावळीनुसार जातीनुसार एकदम म्हणजे व्यवसायाला पाहिजे अशी शास्त्रशुद्ध म्हैस तुमच्याकडे तयार होणार आहे। तर या ठिकाणी जाफरमध्ये सांगायचं झालं तर प्रॉब्लेम हाच आहे की जाफराबादी म्हशीमध्ये दूध देण्याचं प्रमाण अतिशय चांगलं आहे, परंतु चारा जर खायला ती म्हैस लागली, ज्या ठिकाणी मुरा म्हैस असेल 2 ते 3 मुरा म्हशी ज्यावेळेस जेवढी वैरण खात नाही त्यावेळेस एकच जाफर तुमची तेवढ्या वैरणीचा फडशा पाडते, म्हणजे तो मालक पार मेलाच पाहिजे वैरण टाकून टाकून। दुसरी गोष्ट या बाबतीत अशी आहे की मुरा कमी खाद्यामध्ये तुम्हाला तिच्याही कितीतरी पटीने दूध जास्त देणार आहे आणि गाभ जायला सगळ्यात सोपी म्हैस। जाफर ब्रीडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर प्रॉब्लेम असेल तर तो हाच आहे
की म्हैस तुमची माझावर न येणे, म्हैस गाभण न राहणे, रिपीट होणे, अशा बऱ्याचशा अडचणी या म्हशीमध्ये आहेत. आणि तिसरा आणि म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जाफर या जातीमध्ये बहुतांश ठिकाणी म्हणा बऱ्याचशा गोठ्यांमध्ये मी स्वतः जाऊन अनुभव घेतलेले आहेत, स्वतः पालनही केलेलं आहे. तर यामध्ये म्हशींचे सडं बंद पडणे हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मुरा ब्रीडमध्ये तुम्हाला असं कधीच बघायला भेटणार नाही. आता ठीक आहे, शेवटी जनावर आहे, आपण असं म्हणू शकत नाही की अमुक धर्माचा माणूस आहे तो कधी बिमार पडला नाही किंवा काय, अशातलं काही नाही. पण त्या जातीची जी वैशिष्ट्ये आहेत तर तीच अशी आहेत की त्यामध्ये तुम्हाला हा आजार कधीच म्हणजे मोठ्या प्रमाणात भेडसावणार नाही किंवा जाणवणार नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की व्यवसाय करत असताना सगळ्यात महत्त्वाचा हा तुम्ही जो प्रश्न विचारत असता की कुठली जात, यासाठी आपलं तरी उत्तर राहील की तुम्ही हरियाणाच्या ज्या मुर्हा म्हशी आहेत याच जातीची निवड करा. कारण यामध्ये तुम्हाला बरेचसे असे काही बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला भेटून जाणार आहेत. आणि राहिला प्रश्न दुधात उत्पन्न किती, सर्वजण शेतकरी सांगत राहतात म्हैस आणली 2 लाखाची, 2 लाखाच्या म्हशीचं समजा ठीक आहे, त्या ठिकाणी तो म्हणतो आमची म्हैस 20 लिटर दूध देते, व्यापारी त्याला सांगतो 20 लिटरचे दूध आहे, हा पट्ट्या 2 लाख रुपये रोख कॅश काढून देतो. त्या ठिकाणी महाराष्ट्रात म्हैस घेऊन येतो, आल्याच्या नंतर तिला येणारं भाडं तोडं सगळ्या खर्चा लावून त्याला म्हैस अव्वाच्या सव्वा जाते. तर मित्रांनो मला एकच सांगायचं आहे, तो शेतकरी कागदोपत्र शेतकरी सोडून द्या, परंतु जे नवीन उद्योग करणारे युवा उद्योजक मित्र आहेत या ठिकाणी वही पेन घेणार बसणार, म्हशीने दूध किती लिहिलं, दिवसाला 20 लिटर म्हैस तुमची दूध देते, त्यानंतर ते कॅल्क्युलेशन लावणार 70 रुपयानं अमुक एवढ्या दिवसाचं दूध एवढं झालं, ठीक आहे आमची म्हैस 4 ते 5 महिन्यात फिटली. अरे दादा, व्यवसाय असा नसतो. त्या ठिकाणी म्हशीला लागणारं खाद्य लाव, त्यानंतर इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे, सगळे काही एक्सपेन्सेस आहेत. एवढ्यावर धंदा होत नाही. या ठिकाणी खरं जर सांगायचं झालं तर धंद्यामध्ये 50% हा खाद्यासाठी तुमचा खर्च जात असतो. त्यावेळेस तुम्हाला पहिल्या वेतामध्ये अर्धी म्हैस नील होताना दिसेल, दुसऱ्या वेताला तुमची म्हैस पूर्णपणे फ्री होऊन जाईल आणि त्यानंतरचे जे काही वेत आहेत ते तुमच्यासाठी बोनस आहेत. जेवढी काळजी घ्याल तेवढं बोनस आहे. राहिला प्रश्न त्यांच्या खाली जे वासरं तयार होतात, वगार असेल, हाल्या असेल, जे काही आपल्या भागात आपण म्हणतो, या ठिकाणी तुम्ही जर चांगल्या ब्रीडची वगार त्या ठिकाणी घरी जर तयार करायचं ठरवलं, 22 ते 24 महिन्यात तुमच्या वगारीचा जर हिशोब लावायला गेलं तर त्या वगारीची किंमत काय होते, हे खरं दूध व्यवसायातलं गणित आहे. आणि लोकांनी उचलली जीभ लावली टाळ्याला, अरे 10 म्हशी त्याच्याकडे एवढं कमवतोय तेवढं कमवतो, ह्या गोष्टींकडे जाऊ नका. छोट्याशा, मी तर म्हणतोय अगदी छोट्या लेवलपासून सुरुवात करा, जेणेकरून काय होईल तुम्हाला अनुभव येईल. सपोज आता मित्रांनो तुम्हाला सांगतो, व्यवसाय करत असताना प्रथमतः अडचणी माणसाला काय येतात. व्यवसाय तर करायचा आहे, जिद्द आहे मनात, हा पठ्ठ्या उठतो, 4-2 यूट्यूबवर व्हिडिओ बघतो, बघितल्याच्या नंतर मी दुधाचा व्यवसाय करणार, दूध धंद्यात आमचा पाहुणा करतोय, मित्र करतोय, दाजी करतोय, अशा बऱ्याचशा यशोगाथा त्यांना ऐकलेल्या असतात. किती रोज येते त्यांना, ठीक आहे तो आमचा पाहुणा आहे, 10,000 रुपये रोज कमवतो, अशा मोठमोठ्या प्रचंड गप्पांना तो बळी पडतो. परंतु या दूध धंद्यामागं जी खरी कहाणी ती आहे कष्टाची. ती जर करण्याची तयारी असेल तरच या धंद्यात उतरा मित्रांनो. त्यासाठी तुम्ही सुरुवातीला कुठलंही शेड मारू नका, कुठलं काही भांडवल त्यामध्ये 1 रुपया गुंतवणूक करू नका. सुरुवातीला जर तुमच्याकडं खूपच इच्छा असेल की मला हा व्यवसाय करायचा आहे आणि स्वतःची एकदा परीक्षा घेऊन बघा, खरोखरच मी यात टिकू शकतो का. त्यासाठी काय करायचं, घरी एकच म्हैस आणायची, बांधायची, तिला जे काही लागणारा चारा, खाद्य, पशुखाद्य सगळं काही असेल तिची पूर्ण म्हणजे तुम्ही बाळंतपण करून बघा. त्यावेळेस तुमच्या मनात असा विचार येईल की अरे नाही, यामध्ये मला बरं वाटतंय, सकाळी लवकर उठायचे कष्ट आहेत, त्यानंतर हिचं शेण काढायचं, या गोष्टीमध्ये जर आनंद येत असेल तरच या धंद्यामध्ये उतरा. कारण या धंद्यामध्ये तुम्हाला एक दिवसही सुट्टी नाही आहे. तुम्ही म्हणू शकत नाहीत की मी आजारी आहे किंवा काय. मग हे केल्याच्या नंतर तुम्हाला काय लक्षात येईल की बाबा खरंच मी एवढे कष्ट करू शकतो का. सकाळी पहाटे लवकर उठायचं आपल्याला तर ते नको वाटतंय. मग माणसाला खरी कुवत कळून जाईल. शेण उचलायचं असेल म्हणजे अतिशय यांना आपण काय म्हणू शकतो की आजच्या युवा पिढीला हे कामं नको वाटत आहेत. कष्टाचं काम कुणालाच नको वाटतंय. त्याला एकच असतं की मी ऑफिसमध्ये बसलो पाहिजे, काउंटरला बसलो पाहिजे, पैसा आला पाहिजे. असं नाही आहे मित्रा. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला शेवटी कष्ट तर करणेच आहेत. व्यवसाय असो, काही असो, नोकरी असेल, त्या ठिकाणी कष्ट हे प्रामाणिक असतील तरच कुठे ना कुठे 2 रुपये मिळतात. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कष्टाचा आहे. स्वतःची कुवत तपासा. एखाद्या
जुने कोणी डेअरी फार्मवाले असतील त्यांच्याकडे जा, अनुभव घेण्यासाठी 8 दिवस 10 दिवस महिनाभर तिथं काम करा, विना पगारीची तिथे नोकरी करा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की खरोखरच आपण या धंद्यासाठी पात्र आहोत का नाही. नाहीतर उगाच उठायचं, 10 म्हशी घेतल्या, इकडनं एक भैया आणला, तिकडनं एक भैया आणला, त्याच्या जीवावर व्यवसाय केला, म्हशी दूध देत नाहीत, ह्याला म्हैस माझावालेली कळत नाही. सखोल असं मार्गदर्शन व्यवसाय करताना सर्वप्रथम घ्या आणि त्याच नंतर या धंद्यात उतरा. असं नाही आहे की धंद्यात 4 पैसे मिळत नाही. 100% तुम्हाला पूर्ण चहू बाजूनी पैसा येणार आहे. 100%. याचं गणित जर सांगायचं झालं तुम्हाला, तुमच्याकडं तयार होणारी जी ब्रीड आहे, वासरं आहेत, ती उद्या म्हैशीत रूपांतर होणारच आहे, त्याचाही पैसा 100% तुम्हाला मिळणारच आहे. राहिला प्रश्न ते खाद्य खातं आहे, त्या खाद्याचा तर खर्च पकडूच नका. तुमच्या इथं शेण टाकलं, खाद्याचा खर्च विसरून जाओ. शेताला तुम्ही मागितलं तरी शेणखत या ठिकाणी महाराष्ट्रात तुम्हाला मिळायला तयार नाही. अगदी रासायनिकतेची म्हणजे जमिनीचा पोत आपण आज अक्षरशः काही दिवस असे येतील की आपण म्हणजे माळरानं डोंगरासारखी अवस्था जमिनीची करून टाकतोय. तो बेनिफिट म्हणजे तुम्हाला उद्याचं त्याचं आपण वर्णनच करू शकत नाही, एवढा मोठा बेनिफिट त्या ठिकाणी आहे त्याचा. तर अशा प्रकारे या धंद्यामध्ये कुठलीच म्हणजे वस्तू अशी नाही आहे की जी टाकाऊ आहे. प्रत्येक गोष्टीपासून तुम्ही तिचा म्हणजे तुमच्या आर्थिकदृष्ट्या तुम्हाला ती सदृढ बनवू शकते या ठिकाणी सांगायचं झालं तर. तर त्या हिशोबाने एकंदरीत ह्या धंद्यामध्ये नफा जर लावायचा झालं तर असा नाही आहे की मी आज झाड लावलं आणि उद्याच मला याची फळं खायला येणार आहेत, असा कुठल्याही प्रकारचा धंदा नाही आहे. आज जरी 10 म्हशी आणल्याच्या नंतर त्याचं 10 लिटरनं तो शेतकरी ॲव्हरेज लावतो, कागदोपत्री हिशोब असतो, 10 म्हशी आणल्या 100 लिटर दूध जातं आहे, 70 रुपये भावाला 7,000 रुपयाचं दूध दिवसाला विकतो आहे. अरे पण त्याच्या मागं जे काही कष्ट आहेत, जे काही भांडवल आहे, जेवढी गुंतवणूक केलेली आहे, त्यामध्ये 50% एक्सपेन्सेस आपले जाणारच आहेत. आणि महत्त्वाचं एकच मुद्दा सांगायचा या ठिकाणी, ब्रीड संदर्भात आपण बघितलं, ब्रीडबद्दल तर मी तुमचा विषय क्लिअर केलेला आहे की मुराच या व्यवसायामध्ये परवडतात. दुसरा जो प्रश्न होता या ठिकाणी की कष्ट आणि कष्टचे या धंद्यामध्ये आहेत, सो त्याला आपण स्किप करू शकत नाही. आणि तिसरा मुद्दा असा होता की व्यवसायामध्ये उरतं काय मिळतं काय, तर याची उत्तरं मी तुमच्यासमोर ठेवलेली आहेत. सो मित्रांनो, असेच नवनवीन माहितीसाठी आमच्या डेअरी फार्मच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. जेवढे काही व्हिडिओज असतील जनावरांच्या बाबतीत, आजार असतील, असंख्य अशा समजा एवढं वास्ट क्षेत्र आहे हे की आपण ह्याला डिवाईड कुठंच करू शकत नाही. अगदी छोटे छोटे बारकावे आहेत, तर ते बारकावे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. या चॅनलच्या द्वारे आमची एकच शेतकरी वर्गांना विनंती आहे की तुम्ही नक्कीच आम्हाला फॉलो करा आणि येणारे नवीन जे अपडेट्स आहेत हे चॅनलवर मी पोस्ट करत राहील. आणि दूध व्यवसायाचं कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपल्या हक्काचं चॅनल आहे, कधी या ठिकाणी तुम्ही आम्हाला संपर्क करा. मध्यरात्री देखील तुम्हाला आम्ही व्यवस्थित असं मार्गदर्शन या व्यवसायाबद्दल देऊ. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी निरोप घेतो तुमचा. जय जिजाऊ.